शांती. आज 8/2/2021 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, आता खास भारत आणि बाकी संपूर्ण दुनियेवर बृहस्पतीची दशा बसणार आहे. बाबा तुम्हा मुलांकडून भारताला सुखधाम बनवत आहेत. प्रश्न आहे, 16 कला संपूर्ण बनण्यासाठी तुम्ही मुलं कोणता पुरुषार्थ करता? उत्तर, योगबळ जमा करण्याचा पुरुषार्थ करता. योगबळाद्वारे तुम्ही 16 कला संपूर्ण बनत आहात. त्यासाठीच बाबा म्हणतात, विकारांचे दान दिले तर ग्रहण सुटून जाईल. काम विकार जो अधोगती म्हणजे पतन करणारा आहे, त्याचे दान द्या, तर तुम्ही 16 कला संपूर्ण बनणार. देह अभिमानाला सोडून देही अभिमानी बना. ओम शांती. गोड गोड आत्मिक मुलांनी आपल्या आत्मिक पित्याची महिमा ऐकली. ते गाणे गात राहतात आणि इथे तुम्ही प्रत्यक्षात बाबांकडून वारसा घेत आहात. तुम्ही जाणता, बाबा आपल्याद्वारेच भारताला सुखधाम बनवत आहेत. ज्यांच्याद्वारे बनवत आहेत तर जरूर ते सुखधामचे मालक बनतीलच. तर मुलांनी खूप खुश राहायला पाहिजे. बाबांची महिमा अपरम अपार आहे. त्यांच्याद्वारे आपण वारसा घेत आहोत. आता तुम्हा मुलांवर आणि संपूर्ण दुनियेवर बृहस्पतीची अविनाशी दशा आहे. आता तुम्ही ब्राह्मण जाणता की खास भारत आणि संपूर्ण दुनियेवर आता बृहस्पतीची दशा बसणार आहे. कारण तुम्ही आता 16 कला संपन्न बनत आहात. ह्यावेळी तर कोणतीही कला नाही. मुलांना खूप खुशी राहायला पाहिजे. असे नाही की इथे खुशी आहे आणि बाहेर गेल्यानंतर गायब होऊन जाईल. ज्यांची महिमा गात राहतात ते आता तुमच्या सन्मुख हजर आहेत. बाबा समजावतात, 5000 वर्षांपूर्वी तुम्हाला राज्य देऊन गेलो होतो. आता तुम्ही पाहणार, हळूहळू सर्वजण बोलावत राहतील. तुमचे पण सुविचार निघत राहतील. जसे इंदिरा गांधी म्हणत होत्या, एक धर्म, एक भाषा, एक राज्य असावे. तर त्यांच्यामध्ये पण आत्माच म्हणते ना. आत्मा जाणते, बरोबर भारतामध्ये एकच राजधानी होती, जी आता समोर उभी आहे. तुम्ही समजता की कधी पण सर्व काही नष्ट होऊन जाईल. ही कोणती नवीन गोष्ट नाही. भारताला पुन्हा 16 कला संपन्न जरूर बनायची आहे. असे म्हणतात सुद्धा की दान दिल्याने ग्रहण सुटून जाईल. बाबा पण म्हणतात, विकारांचे अवगुणांचे दान द्या. हे रावण राज्य 2500 वर्ष आहे. बाबाच येऊन ह्यापासून सोडवतात. यामध्ये पण काम विकार खूप मोठा अवगुण आहे. तुम्ही देह अभिमानी बनले आहात. आता देही अभिमानी बनावे लागेल. देहाचे भान सोडावे लागेल. या गोष्टींना तुम्ही मुलंच समजता. दुनिया हे जाणत नाही. भारत जो 16 कला संपूर्ण होता, संपूर्ण देवतांचे राज्य होते, आता त्याला ग्रहण लागले आहे. लक्ष्मीनारायणची राजधानी होती तेव्हा भारत स्वर्ग होता. आता विकारांचे ग्रहण लागलेले आहे. म्हणून बाबा समजावतात, तुम्ही विकारांचे दान दिले तर ग्रहण सुटेल. हा काम विकारच खाली पाडणारा आहे, म्हणजे दुर्गती करणारा आहे. म्हणून बाबा म्हणतात, ह्याचे दान द्या, तर तुम्ही 16 कला संपूर्ण बनणार. जर दान देणार नाही तर बनू शकणार नाही. सर्व आत्म्यांना आपापला अभिनय मिळाला आहे. हे पण तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तुम्हा आत्म्यांमध्ये खूप अभिनय नोंदलेला आहे. तुम्ही विश्वाचे राज्यभाग्य घेता. हे विश्वनाटक आहे. इथे अनेक कलाकार आहेत. यामध्ये सर्वात चांगले कलाकार
हे लक्ष्मीनारायण आहेत. यांचा पहिल्या क्रमांकाचा अभिनय आहे. विष्णूच ब्रह्मा सरस्वती, पुन्हा ब्रह्मा सरस्वतीच विष्णू बनतात, म्हणजे लक्ष्मी नारायण बनतात. हे 84 जन्म कसे घेतात याचे संपूर्ण चक्र आता बुद्धीमध्ये स्पष्ट होते. ग्रंथ वाचल्यावर समजू शकत नाहीत. ते तर कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष म्हणतात. असे म्हणल्यावर स्वस्तिका सुद्धा बनू शकत नाही. व्यापारी लोक हिशोबाच्या वहीमध्ये स्वस्तिक काढतात, गणेशाची पूजा करतात. ही तर बेहदची वही आहे. स्वस्तिकमध्ये 4 भाग असतात. जसे जगन्नाथपुरीमध्ये भाताचा हंडा शिजवतात, तो शिजल्यानंतर त्याचे 4 भाग होतात. तिथे भाताचाच भोग लावतात, कारण तिकडे भात खूप खातात. श्रीनाथ द्वारेमध्ये तांदूळ शिजवत नाहीत. तिथे तर सर्व तुपातील चांगले पदार्थ बनवतात. जेव्हा भोजन बनवतात तर खूप स्वच्छतेने तोंड बंद करून, म्हणजे तोंडावर पट्टी बांधून प्रसाद बनवतात. भोग लावून म्हणजे नैवेद्य दाखवून नंतर सर्व लोकांना प्रसाद मिळतो. परत तो दुकानांमध्ये जाऊन ठेवतात. तिथे खूप गर्दी होते. ब्रह्माबाबांनी हे सर्व पाहिले आहे. आता तुम्हा मुलांना कोण शिकवत आहेत? सर्वात प्रिय आणि विश्वासू बाबा येऊन तुमचे सेवक बनले आहेत, तुमची सेवा करत आहेत. एवढा नशा चढला आहे का? आपल्याला बाबा शिकवतात. आत्माच सर्व काही करते. मनुष्य परत म्हणतात की आत्मा निर्लेप आहे. तुम्ही जाणता आत्म्यामध्ये 84 जन्मांचा अविनाशी अभिनय भरलेला आहे. मग आत्म्याला निर्लेप म्हणणे म्हणजे रात्रंदिवस एवढा फरक होतो. जेव्हा कोणी चांगल्या प्रकारे 1.5 महिना बसून समजून घेतील, तेव्हाच ह्या गोष्टी बुद्धीमध्ये स्पष्ट होतील. ज्ञानाचे मुद्दे तर बरेच निघत राहतात. हे मुद्दे म्हणजे जसे काय कस्तुरीच आहे. मुलांना जेव्हा संपूर्ण निश्चय होतो तर ते समजतात की बरोबर परमपिता परमात्मा येऊन दुर्गतीपासून सद्गती करतात. बाबा म्हणतात, तुमच्यावर आता बृहस्पतीची दशा आहे. मी तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवले. आता पुन्हा रावणाने राहूची दशा बसवली आहे. आता बाबा स्वर्गाचे मालक बनवण्यासाठी पुन्हा आले आहेत. मग स्वतःचे नुकसान करून घ्यायला नको. व्यापारी लोक आपले खाते नेहमी व्यवस्थित ठेवतात. नुकसान करणाऱ्याला अशिक्षित म्हटले जाते. आता हा तर सर्वात मोठा व्यापार आहे. काही लोकच हा व्यापार करू शकतात. हा अविनाशी व्यापार आहे. बाकी सर्व व्यापार तर मातीमध्ये मिसळून जाईल. आता तुमचा खरा व्यापार होत आहे. बाबाच ज्ञानाचे सागर, सौदागर आणि रत्नागर आहेत. प्रदर्शनीमध्ये अनेक जण येतात. सेवा केंद्रावर क्वचितच कोणी येतात. भारत तर खूप लांब रुंद आहे. तुम्हाला सर्व ठिकाणी जायचे आहे. पाण्याची गंगा नदी तर सर्व भारतामध्ये आहे. हे पण तुम्हाला समजावून सांगावे लागेल की पतित पावन काही ही पाण्याची गंगा नदी नाही. तुम्हा ज्ञान गंगेला जावे लागेल. 4 बाजूला प्रदर्शनी इत्यादी होत राहतात. दिवसेंदिवस चित्र बनत राहतात. असे सुंदर चित्र पाहिजे जे पाहिल्यानंतर लगेच आनंद होईल की हे तर अगदी बरोबर समजावत आहेत. आता लक्ष्मीनारायणाची राजधानी स्थापन होत आहे. शिर्डीचे चित्र पण खूप चांगले आहे. आता ब्राह्मण धर्माची स्थापना होत आहे. हे ब्राह्मणच पुन्हा देवता बनतात. तुम्ही आता पुरुषार्थ करत आहात तर स्वतःच्या मनाला विचारत राहा, माझ्यामध्ये कोणता लहान मोठा विकार तर नाही. काम विकाराचा काटा तर नाही. क्रोधाचा काटा पण खूप खराब आहे. देवता कधीच क्रोध करत नाहीत. असे दाखवतात की शंकराने 3रा नेत्र उघडल्याने विनाश होतो. हा पण एक कलंक लावला आहे. विनाश तर होणारच आहे. सूक्ष्मवतनमध्ये शंकराच्या गळ्यात साप इत्यादी असू शकत नाही.
सूक्ष्म वतन आणि मूल वतनमध्ये बाग बगीचे किंवा साप इत्यादी काहीच नसतात. ते तर इथेच असतात. स्वर्ग पण इथेच असतो. यावेळी मनुष्य काट्यासारखे आहेत, म्हणून ह्याला काट्याचे जंगल म्हटले जाते. सतयुग फुलांची बाग आहे. तुम्ही पाहता बाबा सुंदर बाग बनवत आहेत. सर्वांनाच सुंदर बनवतात. ते स्वतः तर खूपच सुंदर आहेत. सर्व सजनींना किंवा मुलांना सुंदर बनवतात. रावणाने तर अगदीच काळे बनवले आहे. आता तुम्हा मुलांना खुशी व्हायला पाहिजे की आपल्यावर बृहस्पतीची दशा बसली आहे. अर्धा वेळ दुःख आणि अर्धा वेळ सुख असणार, तर त्याने काय फायदा होईल? काहीच नाही. खरे पाहता 75% सुख आणि 25% दुःख आहे. हे पूर्वनियोजित नाटक आहे. अनेक लोक विचारतात की हे अविनाशी नाटक असे का बनले आहे? तर त्यांना सांगा, अरे हे तर अनादी बनलेले आहे. कोणालाही मोक्ष मिळू शकत नाही. ही तर अनादी सृष्टी चालत राहते आणि चालतच राहणार. इथे प्रलय कधीच होत नाही. बाबा नवीन दुनिया बनवतात, परंतु त्यामध्ये संधी किती आहे? जेव्हा मनुष्य पतित दुःखी होतात तेव्हाच बोलावतात. बाबा येऊन सर्वांची काया कल्पतरू बनवतात, ज्यामुळे तुमचा कधीच अचानक मृत्यू होणार नाही. तुम्ही काळावर विजय प्राप्त करता. तर मुलांना खूप पुरुषार्थ करायला पाहिजे. जेवढे उच्च पद मिळणार तेवढे चांगले आहे. पुरुषार्थ तर प्रत्येकजण जास्त कमाईसाठीच करतात. जसे लाकडाचा व्यापारी पण म्हणणार की आम्ही जास्त कमाई करू. कोणी फसवून सुद्धा पैसे कमवतात. पैशामुळेच संकट येतात. तिथे तुमचे पैसे कोणीही लुटू शकणार नाही. आता पहा दुनियेमध्ये काय काय होत आहे. स्वर्गामध्ये अशा प्रकारची कोणतीच दुःखाची गोष्ट नसते. आता तुम्ही बाबांकडून वारसा घेत आहात, तर स्वतःला तपासायला पाहिजे की आपण स्वर्गामध्ये जाण्यासाठी लायक आहोत. जसे नारदाचे उदाहरण आहे. मनुष्य अनेक तीर्थ इत्यादी करत राहतात, परंतु मिळत तर काहीच नाही. जसे गीत पण आहे ना, चारी बाजूला फेरे लावले तरी पण ईश्वरापासून दूरच राहिले. आता बाबा तुम्हाला खूप चांगली यात्रा शिकवतात. यामध्ये कोणतेच कष्ट नाहीत. फक्त बाबा सांगतात माझी साठवण करा, तर विकर्मांचा विनाश होईल. मुलं ऐकतात की ब्रह्माचा देह किरायाने घेतला आहे. ह्या बाबांना म्हणजे ब्रह्मा बाबांना खूप खुशी होते की मी शिवबाबांना किरायाने देह दिला आहे. बाबा आपल्याला विश्वाचे मालक बनवतात. नाव पण भागीरथ आहे. आता तुम्ही मुलं रामपुरीमध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करता, तर पुरुषार्थामध्ये तत्पर राहायला पाहिजे. मग काटा का बनायला पाहिजे? तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणी आहात. सर्वांचा आधार मुरली आहे. मुरली तुम्हाला मिळणार नाही तर तुम्हाला श्रीमत कशी मिळणार? असे नाही की फक्त ब्राह्मणीलाच मुरली ऐकवायची आहे. कोणीही मुरली वाचवून ऐकवू शकता. बोलायला पाहिजे की आज तुम्ही मुरली वाचून दाखवा. आता तर प्रदर्शनीचे चित्र समजावण्यासाठी खूप चांगले बनले आहेत. हे मुख्य चित्र आपल्या दुकानामध्ये ठेवा, तर अनेकांचे कल्याण होईल. तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला समजावून सांगतो की हे सृष्टीचे चक्र कसे फिरते. कल्याण करण्यामध्ये थोडा जरी वेळ गेला तर काय हरकत आहे? त्या व्यापारासोबत आपण ह्या रत्नांचा वापर करू शकता. हे बाबांचे अविनाशी ज्ञानरत्नांचे दुकान आहे. शिडीचे चित्र पहिल्या क्रमांकाचे आहे आणि गीतेचे ईश्वर शिवाचे चित्र पण पहिल्या क्रमांकाचे आहे. भारतामध्येच शिव भगवान आले होते, ज्यांची जयंती साजरी करतात. आता पुन्हा बाबा आले आहेत. यज्ञाची पण स्थापना केली आहे. तुम्हा मुलांना राजयोगाचे ज्ञान सांगत आहेत. बाबा राजांचे पण राजा बनवतात. बाबा म्हणतात
मी तुम्हाला सूर्यवंशी राजा राणी बनवतो, ज्यांना पुन्हा विकारी राजा सुद्धा नमस्ते करतात. तर स्वर्गाचे महाराजा महाराणी बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायला पाहिजे. बाबा काही घर इत्यादी बनवण्यासाठी नकार देत नाहीत. खुशाल बनवा, पैसे सुद्धा मातीमध्येच मिसळून जातील. त्यापेक्षा का नाही घर बनवून आरामशीर राहावे. पैसे कामामध्ये लावायला हवेत. घर पण बनवा, खाण्यासाठी पण तिथे ठेवा. दान पुण्य पण करतात ना. जसे काश्मीरचे राजा होते, जी काही संपत्ती होती ती सर्व आर्य समाजींना दान मध्ये देऊन गेले. आपल्या जाती धर्मासाठी करतातच ना. इथे तर ती गोष्टच नाही. इथे सर्व मुलं आहेत, तर जात पात इत्यादीची गोष्टच नाही. ह्या तर देहाच्या जाती आहेत. मी तर तुम्हा आत्म्यांना पवित्र बनवून विश्वाचे राज्यभाग्य देतो. अविनाशी नाटकानुसार भारतवासीच राज्यभाग्य प्राप्त करतील. आता तुम्ही मुलं जाणता, आपल्यावर बृहस्पतीची दशा बसली आहे. श्रीमत म्हणते बाबांचीच आठवण करा, दुसरी कोणती गोष्ट नाही. भक्ती मार्गामध्ये व्यापारी लोक काहीतरी जरूर धर्मासाठी दान करण्यास बाहेर काढतात, म्हणजे बाजूला ठेवतात. त्याचा मोबदला पण दुसऱ्या जन्मामध्ये प्राप्त होतो. बाबा सांगतात, आता तर मी प्रत्यक्षात आलो आहे, तर तुम्ही सर्व काही ह्या कार्यामध्ये लावा. मला तर काहीच नको. मला काही बनवायचे आहे का? हे सर्व तुम्हा ब्राह्मणांसाठीच आहे. ह्या ठिकाणी गरीब सावकार सर्व एकत्र राहतात. काही जण बिघडतात की भगवंताजवळ सुद्धा समदृष्टी नाही. कोणाला राजवाड्यात तर कोणाला झोपडीमध्ये ठेवतात. तर ते शिवबाबांना विसरतात. शिवबाबांच्या आठवणीत राहिले तर कधीच अशा गोष्टी करणार नाहीत. सर्वांना विचारले जाते ना. असे पाहिले जाते की हे त्यांच्या घरामध्ये आरामशीर राहतात, तर थोडाफार तसा प्रबंध करावा लागतो. म्हणून म्हणतात की सर्वांची खात्री करा. कोणतीही गोष्ट नसेल तर ती मिळू शकते. शिवपित्याचे तर मुलांवर प्रेम असते ना. एवढे प्रेम दुसरे कोणीच करू शकत नाही. मुलांना खूप समजावून सांगतात, पुरुषार्थ करा, दुसऱ्यांसाठी पण युक्ती शोधून काढा. यामध्ये फक्त पृथ्वीचे 3 पाऊल पाहिजे, जिथे मुली येऊन समजावून सांगत राहतील. कोणत्या मोठ्या मनुष्याचा हॉल घ्या, आपण फक्त तिथे चित्र ठेवू. 1-2 तास सकाळ संध्याकाळ आम्ही येऊन मुरलीचा वर्ग करू. खर्च सर्व काही आमचाच असेल आणि नाव तुमचे होईल, असे त्यांना समजावून सांगा. अनेक जण इथे येऊन कवडीपासून हिऱ्यासारखे बनतील. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, जे पण मनामध्ये आत्म्यांमध्ये विकारी काटे आहेत त्यांना तपासून काढून टाकायचे आहे. रामपुरीमध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. दुसरा सारांश, अविनाशी ज्ञानरत्नांचा सौदा करून कोणाचेही कल्याण करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. दैवी गुणांनी स्वतः सुंदर बनून दुसऱ्यांनाही सुंदर बनवायचे आहे, म्हणजे दुसऱ्यांचा पण शृंगार करायचा आहे. आजचे वरदान आहे, पूर्ण विरामद्वारे श्रेष्ठ स्थितिरूपी पदक प्राप्त करणारे महावीर भव. विस्तार आहे, ह्या अनादी अविनाशी नाटकामध्ये आत्मिक सेनेतील सेनेला कोणी पदक देत नाहीत, परंतु अविनाशी नाटकानुसार ते श्रेष्ठ स्थितिरूपी पदक स्वतःच प्राप्त होते. हे पदक म्हणजे मॅडल त्यांनाच प्राप्त होते जे प्रत्येक आत्म्याचा अभिनय साक्षी होऊन पाहतात
आणि पूर्ण विरामाची मात्रा सहज लावतात. अशा आत्म्यांचा पाया म्हणजे फाउंडेशन अनुभवाच्या आधारावर होतो. म्हणून कोणतीही समस्यारूपी भिंत त्यांना थांबवू शकत नाही. आजचे बोधवाक्य आहे, प्रत्येक परिस्थितीरूपी डोंगराला पार करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणारे उडता पंछी बना. ओम शांती.